कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलावाची पुन्हा दयनीय अवस्था बनली आहे। श्याम सोसायटी नाला, परताळा आणि देशमुख नाल्यातील सांडपाणी अजूनही थेट रंकाळ्यात मिसळतंय। परिणामी रंकाळ्यातील पाणी दूषित बनत असून पाण्याचा रंग पिवळा झालाय। शिवाय पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यानं जलचरांचा मृत्यू होऊ लागलाय। आज रंकाळा टॉवरच्या बाजूला हजारो मेलेले मासे तरंगत होते। हे मृत मासे पाण्याबाहेर काढले नाहीत तर ते कुजून दुर्गंधी सुटण्याची शक्यता आहे। महापालिकेनं रंकाळ्याकडे दुर्लक्ष केलंय। आता किमान मेलेल्या माशांची तरी विल्हेवाट लावावी अशी मागणी होतीये। अनेक वर्षांपासून रंकाळा तलावाला सांडपाण्याचं ग्रहण लागलंय। पावसाळ्यात तर परताळा, श्याम सोसायटी नाला आणि देशमुख नाल्यातून येणारं सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळतंय। पावसाळा संपल्यानंतर हे पाणी अडवून भुयारी गटारीद्वारे दुधाळी नाल्यात सोडलं जातं। पण एखादा जरी वळवाचा पाऊस झाला तरी श्याम सोसायटी नाल्यासह तीनही नाल्यातील सांडपाणी रंकाळ्यात मिसळतं। या महिन्यात 2 वेळेला मोठा वळिवाचा पाऊस झाला, त्यामुळं मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळल्यानं रंकाळ्याचं पाणी दूषित बनलंय। अशातच गेल्या काही दिवसात वाढलेल्या प्रचंड उष्णतेमुळं पाण्याचा रंगही बदललाय। शिवाय पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यानं गेल्या 2 दिवसात रंकाळा तलावातील असंख्य मासे मृत्युमुखी पडले आहेत। सध्या रंकाळा टॉवरच्या बाजूला मृत माशांचा खच पडलाय। हे मासे पाण्यातून बाहेर काढले नाहीत तर प्रचंड दुर्गंधी सुटेल। त्यामुळं महापालिकेनं मेलेल्या माशांची तातडीनं विल्हेवाट लावावी अशी मागणी होतीये। रंकाळ्याच्या प्रदूषणाचं दुखणं दिवसेंदिवस वाढत असून बाह्य सौंदर्य खुलवण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्याबरोबरच रंकाळ्यात मिसळणारं सांडपाणी कायमचं रोखणं गरजेचं आहे।